हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. तर काल ब्लॉग केला नाही कारण काल मला तेवढा वेळच झाला नाही, म्हणजे ब्लॉग शूटच केला नाही. तर आज म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी. आता वाजलेत सकाळचे 8 आणि कडकडीत ऊन बघा. सकाळचे 8 वाजता ओबी सकाळी 6:30 वाजता शाळेत गेली. बरोबर 6:30ला तिची स्कूल बस येते आणि ती जाते. त्यामुळं बरंचसं काम उरकतं. पण आज मी काय केलं, सकाळी उठल्यापासून रिप्लाय देत बसले, कारण रिप्लाय देणं काल रात्री माझ्याकडून जास्त झालं नाही. म्हणजे जेवढे जणांचे आले होते तेवढे दिले आणि बाकीच्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवले की आपल्याला आता पत्ते लिहिता बसता येईल, घ्यायला बसता येईल. आता चला आपण घरातलं काम चालू करूया आणि कंटिन्यू राहूया व्हिडिओमध्ये. सकाळ झाली की आपल्या कामांना सुरुवात होते आणि सगळ्यात कंटाळवाणं काम ते म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणे आणि ते कपाटात लावणे. किती वेळा आपण ते कपाटात लावतो आणि किती वेळा आपण ते काढतो ह्याला काही प्रमाण नसतं. आणि हे कपडे वाळत घालणं, त्याच्या घड्या घालणं किंवा ते जागेवर ठेवणं हे आपल्या सगळ्यांनाच भरपूर वेळा करावं लागणारं काम आहे. तर चला, काही नाही, कर्म आहेत म्हणायचे आपले रोजचे आणि त्याला सुरुवात करायची. भले ते काम आपण कंटाळा करून करू किंवा आनंदानं करू, काम काही चुकलेलं नाही आहे. या ठिकाणी आमच्या घरामध्ये पूर्व दिशेला आहे असल्यामुळे अत्यंत जास्त उजेड येतो आणि खरोखर त्यामुळं खूप जास्त गरम होतं. पण मी पडदे का लावत नाही आहे? एवढ्या मोठ्या पडद्यांना खर्च करून मी या फ्लॅटमध्ये राहणार नाही आहे, त्यामुळं मी पडदे अजून बसवले नाही आहेत. आणि त्यामुळं मला ब्लॉग शूट करायला अशी अडचण येते की खूप अंधार पडतो, कॅमेऱ्यावर उजेड पडतो आणि खूप अंधार येतो. त्यामुळे ब्लॉग शूटिंगला पण अडचण होत आहे आणि घरात सामान पण मावत नाही आहे. त्यामुळे लवकरच हे घर आपण बदलत आहोत. आता 2-3 दिवस आपण जो काश्मीर हल्ल्याबाबत सगळं ऐकत आहोत त्याने मन कुठंतरी विचलित झालं आहे आणि कुठलीही गोष्ट करताना असं वाटत आहे की त्या घरच्या लोकांचं काय हाल असतील किंवा त्यांनी जाताना हा विचार केला असेल का की आपल्या आयुष्यातील हा शेवटचा दिवस असेल. ऐकूनही आपल्याला खरंच हृदयाचा थरकाप उडतो की एका महिलेला विचारण्यात आलं तुमचा धर्म काय, त्यानंतर तिच्या पतीला मारण्यात आलं. त्यानंतर बरेच अशी जोडपी होती ज्या महिला आणि मुलांना सोडण्यात आलं आणि घरातले कर्ते जे पुरुष असतात त्यांना मारण्यात आलं. तर या सगळ्यांना पकडण्यामध्ये आपल्या सैनिकांना देवानी बळ द्यावं आणि हे लवकरात लवकर पकडले जाऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि सरकारने या गोष्टीत स्वतःहून लक्ष घालावे. आणि खरंच आपण सुद्धा बघा, कुठेही जातो देवस्थानी तिथे गर्दी असते किंवा आपण कुठं फिरायला जातो. आता हे काश्मीरमध्ये गेलेले नवदाम्पत्य म्हणा आहे किंवा यांना स्वप्नात तरी वाटलं असेल का की आपल्या आयुष्यात असं काही घडेल. त्या बातम्या बघून मन विचलित होतं, म्हणून मी खरं जास्त बघत नाही. पण नाही पाहिलं तर आपल्याला त्यांचं दुःख तरी कसं कळणार, म्हणून थोडंफार पाहिलं जातं आणि त्यातूनच कळतं की या जगामध्ये किती वाईट घटना घडतात. त्या मनाने आपण आपल्या सैनिकांमुळे का होईना आपण खूप सुरक्षित आहोत. पण त्यातूनही हे असं काहीतरी घडत राहतंच. कितीही सुरक्षा द्या, काही करा, पण भारत हा देश स्वतंत्र झाला आहे का नाही ह्याच्यावर कधीतरी प्रश्न उठवावासा वाटतो की स्वतंत्रता म्हणजे नक्की काय आहे किंवा अशा कुणाचाही जीव घेण्याचा कुणाला खरंच अधिकार आहे का, किंवा या सगळ्या व्यक्तींचा, एकदम निरपराध व्यक्तींचा या सगळ्यामध्ये काय दोष होता हेच कळत नाही आहे. ह्याचं उत्तर काही केल्या मिळत नाही आहे आणि त्यामुळे खरंच मेंदू बधीर होऊन जायला होतं. पण काय करणार आपण, यामध्ये फक्त महाराजांजवळ हीच प्रार्थना करू शकतो की त्या कुटुंबाला बळ द्यावे हे सगळं दुःख सहन करण्यासाठी आणि त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लागावी, एवढीच महाराजांचरणी आपण प्रार्थना करू शकतो. आता आम्ही घरातला थोडा पसारा आवरून घेत आहे. हा सगळा जो महाराजांच्या आजूबाजूला पसारा ठेवते ती आपली ओवी ठेवते आणि तो आम्ही रोजच्या रोज उचलत असतो आणि तेवढाच पुन्हा संध्याकाळपर्यंत झालेला असतो. कधी कधी तीही साफ करते, पण रोज सकाळी इथे एकदा हात मारून पुसावेच लागते, नाही तर पुन्हा तेच तेच की पुन्हा खराब होत जाते. आता माझा जो त्रास होत होता सायटिकाचा, जो तुम्हाला म्हटलं, तो बऱ्याच प्रमाणात म्हणण्यापेक्षा अगदी 90% कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता घरकाम माझ्याकडून रोजच्या रोज होत आहे. आज बुधवार होता, त्यामुळे सगळ्यात आधी आता उद्या आपल्याला फरशी, गुरुवारी म्हणजे आज फरशी वगैरे काही पुसायची नसती, त्यामुळं बुधवारी रोजच म्हणजे सकाळीच मी हे सगळं काम करून घेते. पाण्यामध्ये कधी हळद, कधी मीठ, कधी तुरटी, कधी गोमूत्र असं टाकून स्वच्छ फरशी एकदा 3 रूम पुसून घेतल्या
आणि गॅलरी मग मी नंतर दुपारनंतर धुवून घेत असते. म्हणजे मग घराकडे पुन्हा संध्याकाळी झाडून घेतलं तरी चालतं. मग पुन्हा काही फरशी पुसण्याची गरज नसते. पण ही खरंच सांगा आपल्या या स्त्रियांची रोजची कामे आहेत आणि आपण ती न कंटाळता न थकता करतो आणि कुठलीही तक्रार करत नाही की मीच सगळं काम का करायचं. त्याला यावं लागतं ते स्वयंपाकाकडे. सकाळी सगळी भांडी वगैरे झालेली होती, पण ही जाळी खाली ठेवायची तर तेवढी जागा खाली नव्हती. त्यामुळे म्हटलं असू दे, चला तसंच आपण आता स्वयंपाकाला लागूया. आज स्वयंपाकामध्ये मी भरली वांगी केली होती, पोळ्या आणि भात केला होता. मी काही गुरुचरित्राला वगैरे बसलेले नाही आहे, त्यामुळं मी कांदा, लसूण, वांगं ह्या गोष्टी काही पाळलेल्या नाही आहेत. त्यामुळं मी केलेलं आहे. आणि मी लीलामृत वाचत आहे. फक्त मी स्वतः कांदा लसूण खात नाही आहे, पण मुलांसाठी त्या भाज्या आपल्याला कराव्याच लागतात. त्यामुळं मी भरलं वांगं आणि पोळ्या असा स्वयंपाकच केला होता. त्यानंतर मी थोडीशी तयारी केली, कणिक मळून घेतली. आणि कणिक तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कणिक मळायचं यंत्र आहे. त्यामुळं काम खरंच इतकं हलकं होतं. एकदाच पैसे जातात. पैसे जात नाहीत असं नाही, कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण ती जर लाईफ टाईम असेल तर करायला हरकत नाही असं मला तरी वाटतं. कणिक मळताना म्हणजे आपण एकदा त्याला कणिक लावली आणि आपल्याला अंदाज आला की याला पाणी किती लागतं की आपण ते कणिक मळेपर्यंत आपला पुढचा सगळा स्वयंपाक होऊन जातो. रात्री जरी आपण किचन घासून पुसून झोपलेलो असलो तरी सकाळी उठल्यावर एकदा कापड मारल्याशिवाय स्वयंपाकाची सुरुवात करावीशी वाटत नाही. कारण काय माहिती आपल्याला रात्रीतून झुरळे असतात किंवा काय असतं, कीटक असतात, ते फिरून जातात. आणि त्यामुळे एकदा मग कापड फिरवून घेतलं की आपल्याला पण स्वच्छ वाटतं आणि काम करायला पण मग जरासा हुरूप येतो. मी फोनकडे बघत होते कारण सध्या माझी डाटा इतका फुल झाला आहे, व्हिडिओ सगळे घालवायलाही वेळ नाही आहे. त्यामुळे शूटिंग होतं आहे का नाही हे माझं मधून लक्ष होतं. नाहीतर मी नुसती मेहनत करत बसायचे, कॅमेरा लावायचे आणि व्हायचं काही नाहीच असं व्हायचं. म्हणून मग मी त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि त्यानंतर मग कणकेचं यंत्र लावलं. आता कणकेचं यंत्र कुठं मिळतं असं मला बऱ्याच जणांनी विचारलं. तर मी हे स्वतः ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. याला स्टँड मिक्सर असं म्हणतात आणि यामध्ये 2 कामं होतात. एक आपली कणिक मळणं आणि भरपूर मोठी फॅमिली असेल तुमची तरीही त्यात कणिक मळून होती. आणि दुसरं म्हणजे तूप काढणं. म्हणजे मिक्सरमध्ये जी झंझट असते ती ह्याच्यामध्ये अजिबात नसते. त्यामुळं अगदी सहज यामध्ये कणिक मळून होते. आता मी कणिक मळून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आता तुम्हाला मी ना आजच्या या व्हिडिओमध्ये एक प्रोडक्ट दाखवणार आहे. म्हणजे ते मी स्वतः घेतलेले आहे, असं काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे. आता हा तांब्या तुम्ही बघू शकता, हा ठेवणीतला आहे. म्हणजे माझा रोजचा पूजेतला स्वच्छच असतो, पण हा किती काळा झाला आहे बघा. आणि आता ज्यानंतर मी एक स्प्रे दाखवते तुम्हाला, त्याचं नाव पण सांगते. सेलेन्झा सात्विक कॉपर अँड ब्रॉस. म्हणजे पितळ, तांबे आणि चांदी हे सगळं काही आहे ना घासलं जातं. आणि हे पूर्ण नॅचरल आहे, विदाऊट केमिकल, नो केमिकल, अगदी त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. आणि 228 रुपयाला हा स्प्रे आहे. सात्विक नावाचा सेलेझन आहे बघा. म्हणजे तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टला मिळतोय, सर्च करा. मी फ्लिपकार्टवरनं घेतला आहे आणि याचे रिझल्ट दाखवते मी तुम्हाला की किती अमेझिंग आहेत. आता हा तांब्या बरोबर, याच्यावर हा स्प्रे करायचा असा.
स्प्रे केल्याच म्हणजे फरक दाखवते मी तुम्हाला की नुसता स्प्रे केल्या काय फरक पडतो आणि घासल्यावर काय फरक पडतो. हे बघा, आता हा स्प्रे केल्यावरचा तांब्या आणि त्यानंतर आता फक्त घासणी लावायची याला. इतका 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 आवडलाय ना मला हा, की पितांबरी ना खूप वेळ लागतो आणि पितांबरी देवांसाठी असं म्हणतात की त्यात थोडंसं असतं केमिकल. आणि कसं आहे, अशा बघा कुठल्याही गोष्टी स्वच्छ होतात ह्याचा अर्थ आपण नाही म्हणू शकत की ते 100% हे असेल, पण हे आहे म्हणजे सात्विक लिहिलेलं पण आहे त्यांनी. आणि चांगला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे. काय मेहनत घेतली मी तुमच्या समोर आहे. हे बघा, आतून सुद्धा तेवढाच चकचकीत निघाला. झाला घासून. आता तरी मी आता जोर नाही लावलेला, जोर लावला तर अजूनही निघेल हा. किती चकचकीत झाला बघा. आता फक्त हा घ्यायचा, कोरड्या फडक्याने कापडाने असा पुसायचा आणि आपल्या पूजेसाठी हा तयार आहे. यानं सगळे देव पण उजळतात. आता आज गुरुवार आहे, मी सगळे देव पण उजळून घेणार आहे. यानं देवांसाठी पण खूप चांगला आहे. कसा निघाला मला सांगा. तरी मी जोर नाही लावला, नाहीतर हे 1-2 बारीक बारीक डाग आहेत ते पण गेले असते. इतका सुंदर रिव्ह्यू याचा. खरंच घ्या. सेलेन्झा, जर मला चुकत असेल तर CELLENZA सात्विक. हे बघा, खरोखर छान आहे, नक्की घ्या. मस्त असं बेडशीट घेतलं परवा, म्हणजे 300 रुपयाचं आहे फक्त. छान आहे, मात्र थोडंसं गादीला कमी पडते पण काही हरकत नाही. असं उशी कवर आहे त्याला. काय थोडंफार शूटिंग केलं तर त्याप्रमाणे तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला. आणि आता वांग्याची भाजी झाल्यावर पण तुम्हाला दाखवेन. आज भरलं वांग, पोळ्या, भात आणि आमरस असं जेवण करणार आहे. आमच्याकडे पाडव्यापासून आंबे खायला सुरुवात करतात, त्यामुळे आम्ही केलेलं आहे. काही ठिकाणी अक्षय तृतीयापासून करतात, आमच्याकडे पाडव्यापासून करतात. आणि काल एक नवीन वस्तू घेतली घरामध्ये आणि ज्याची अत्यंत जास्त गरज होती, त्यामुळे ती गोष्ट घरात घेतली. आणि कुठली घेतली ते तुम्हाला दाखवते. घरामध्ये हॉलमध्ये एक फॅन आहे, बेडरूममध्ये वरती एक फॅन आहे, एक टेबल फॅन आहे, तरीही इतकं गरम होतं आहे. खरं तर AC बसवायचं असं डोक्यात होतं, पण रेंटचं घर असल्यामुळं या घरमालकांनी म्हणजे ते फोडाफोडी करायला परवानगी नाही दिली. म्हटलं काही हरकत नाही, आता मी दुसरं घर शोधतच आहे, तिथं गेल्यावर मी AC नक्कीच बसवेल. पण तोपर्यंत म्हणण्यापेक्षा कूलर ही आपल्याकडे कायमचीच गोष्ट होते. मग काल कूलर घेतला आणि खूप रात्री, त्यामुळं बरं वाटलं. सगळं म्हणजे रूम अगदी कूल झाली होती. रूमचा दरवाजा लावून घेतला, त्यामध्ये बर्फ आणि थंड पाणी घातलं आणि खूप शांत वाटलं. आणि बेलासुद्धा खूप खुश आहे, कारण प्राण्यांनासुद्धा आपल्यासारखंच गरम होतं आणि त्यांना तर अंगावर केस असतात, त्यामुळं कालपासून बेला अशी बसली आहे बघा. ती अशी कूलर समोर बेला बसली आहे. खोटं वाटेल तुम्हाला हे बघा. तिथे वारं अखंड घेत बसली आणि तिला खूप खूप छान वाटते. आणि तिला छान वाटतं त्यामुळे अर्थातच मला छान वाटते. तर चला आता वांग्याची भाजी करून घेते. ती दाखवत बसत नाही, कारण मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होईल. जास्त मोठे व्हिडिओ पण कोणी बघत नाही. मग मी भाजी करून घेते आणि तुम्हाला भेटेन नवीन उद्या एखाद्या व्हिडिओसोबत. काल हेअर टिप्स खूप छान छान शेअर केलेल्या आहेत, बघितल्या नाही आहेत त्यांनी नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. अजून काही आवरलं नाही आहे स्वतःचं, आता ड्रेस घालणार व्हिडिओसाठी, मगच स्वतःचं आवरणार. आत्ता काही म्हणजे काहीच नाही आहे चेहऱ्याला, नुसती आंघोळ केलेली आहे, पावडरसुद्धा नाही आहे. थोड्या वेळानं आवरून मग व्हिडिओला बसणार. आणि घरामध्ये मला वाटतं सगळ्याच आपण असा असतो, फार काही मेकअप वगैरे आपण करत नाही. थोडं कुठं जायचं असेल किंवा व्हिडिओ करायचा असेल तर मग मी आवरते आणि मग ते दिवसभर आवरलेलंच ठेवते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी पुन्हा एकदा आवरते आणि मग झोपताना सध्या आंघोळ करून झोपावं लागतं आहे, इतकं गरम होतं आहे.
ती गार पाण्याने छान अशी आंघोळ करायची आणि मग झोपायचं, म्हणजे झोपही शांत लागते आणि प्रसन्नही वाटतं. तर असं आजचं थोडंसं सकाळचं रुटीन शेअर केलं. भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.